डोक्यात फरशी टाकून मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना कामटवाडे परिसरात घडली. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. आनंद वसंतराव इंगळे आणि आनंद आंबेकर हे दोघे मित्र होते. काल सायंकाळी दोघे दारू पिण्यासाठी कामटवाडे परिसरात बसले होते. यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातून आनंद आंबेकर यांनी आनंद इंगळेच्या डोक्यात फरशी घालून त्याची हत्या केली. या प्रकरणी हत्या करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी अवघ्या काही कालावधीत अटक केली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की नाशिकच्या सिडको परिसरात कामटवाडा परिसरात राहणारे आनंद इंगळे आणि आनंद आंबेकर हे लहानपणापासूनचे शाळेचे मित्र होते. कामासाठी देखील दोघे सोबतच होते. काल रात्री दोघेही दारू पिण्यासाठी बसले होते. यावेळी दारूच्या नशेत आनंद इंगळे याने आनंद आंबेकर यांच्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत अपशब्द वापरले. यामुळे दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर वाद टोकाला गेल्याने आंबेकर याने आनंद इंगळेच्या डोक्यात फरशी घालून त्याची हत्या केली.